येवला येथील विंचूर चौफुली परिसरात SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, मेकाट्रॉनिक्स विभाग, कुणाल फाउंडेशन आणि शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा आणि ट्रॅफिक नियमांबाबत भव्य जनजागृती अभियान राबविण्यात आले। या प्रसंगी कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे आणि शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहनधारकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी हातात ट्रॅफिक सिग्नल, हेल्मेटचा वापर, झेब्रा क्रॉसिंग आणि फॉलो ट्रॅफिक रूल्स, सेव्ह युअर फ्युचर असे संदेश देणारे विविध आकर्षक पोस्टर्स आणि बॅनर धरून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमादरम्यान कुणाल दराडे, सर निरीक्षक संदीप मंडलिक, प्राचार्य दीपक पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणे, सीट बेल्ट लावणे तसेच दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक आहे। या उपक्रमात पोलीस कर्मचारी, कुणाल फाउंडेशनचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। प्रथम तर मी SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व येवला शहर पोलीस स्टेशन यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की एक सुंदर असा उपक्रम आज येवला शहरामध्ये त्यांनी घेतलेला आहे। ट्रॅफिकची गेल्या अनेक वर्षापासून येवला शहरामध्ये समस्या आहेत। अनेक लोकांच्या इथे ॲक्सिडेंट पण झालेत, अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत आणि खरोखर ट्रॅफिक कंट्रोल आणि ट्रॅफिक सेफ्टी याच्यावरती अभियान होणं गरजेचं होतं, जनजागृती होणं गरजेचं होतं आणि ती SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी तो इनिशिएटिव्ह घेतला, त्याबद्दल मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। आणि आपल्या माध्यमातून मी येवलेकरांना, तमाम येवला तालुक्यातील सर्व नागरिकांना हे आव्हान करतो की आपणही थोडंसं या ठिकाणी सगळे मिळून, माझ्या सकट सगळे मिळून या ठिकाणी शिस्त पाळूया। मोटरसायकलवाल्यांना मला सांगणं आहे, थोडंसं पेशन्स जर आपण ठेवलं आणि आपण जर या ठिकाणी जर ट्रॅफिकचं जर पालन केलं तर सिग्नलचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व होतील। चांगली सिग्नल आणि CCTVची तर व्यवस्था केलेली आहे, परंतु बायकर्स जे मोटरसायकलवर चालणारे लोक आहेत ते थोडे घाईत असल्या कारणास्तव त्यांच्याकडनं कुठेतरी पालन होत नाही। तर माझी कळकळीची विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी मिळून जर याचं पालन जर केलं तर हा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे। खरं बघायला गेलं तर या येवला शहराला बायपासची गरज आहे, परंतु अजून कुठलाही बायपास होईल 2-5 वर्षात असं काही चित्र या ठिकाणी दिसत नाही आहे। तर बायपास जर झाला तर ही प्रश्न सुटणार आहे, कारण हा मेन हायवे म्हणजे नॉर्थकडच्या गाड्या जर साऊथला जाणार असतील, म्हणजे दिल्ली असेल, इंदोर असेल, या गाड्या पुणे आणि बँगलोरकडे जाण्यासाठी एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे। त्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे। माझ्यासारख्यालासुद्धा 1-1 तास या ठिकाणी कधी अडकून पडावं लागतं। तर हे प्रॉब्लेम सॉल्व होणं गरजेचं आहे आणि म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजनी चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे, पोलिसांनी त्याला चांगली साथ दिली आहे। पण प्रशासनाला मला या माध्यमातून सांगणं आहे की अद्याप इथे ट्रॅफिक पोलीसची नियुक्ती होणं गरजेचं आहे। आता तुम्ही बघितलं असं अनेक व्हॉलेंटियर्स या ठिकाणी काम करत आहे, पोलीस स्टेशनचे पोलीस लोक या ठिकाणी काम करत आहे, पण आम्हाला अपेक्षा खऱ्या अर्थाने ट्रॅफिकची ट्रेनिंग दिली जातं पोलीसला, ते डिपार्टमेंटच वेगळं आहे। त्याची जर नियुक्ती येवला शहरात जर झाली तर ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सगळे या ठिकाणी सॉल्व होतील। चौफुलीवर पोलीस प्रशासन तसेच SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने ट्रॅफिकच्या अनुषंगाने जनजागृती मोहीम राबवण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांनी ट्रॅफिकचे जे नियम जे पाळणे गरजेचे आहे, नागरिकांना याबाबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, तसेच ट्रॅफिकचे नियम पाळण्याचे त्यांना आवाहन केले। त्यासोबत त्यांनी वेगवेगळे पोस्टर बनवून ते सुद्धा टू व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील यांना ते दाखवून त्याद्वारे त्यांनी जनजागृती केलेली आहे। हा अतिशय चांगला उपक्रम कॉलेजच्या वतीने या ठिकाणी राबवला आहे। याचा नक्कीच बाकी जे नागरिक आहेत ते याचं पालन करतील, ट्रॅफिक नियमांचं पालन करतील आणि आपला विंचूर चौफुलीवर नेहमी होणारा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो याद्वारे मार्गी लागेल। वारंवार होणारा ट्रॅफिकचा त्रास, ट्रॅफिक जाम यामुळे नागरिकांना होणारा उपद्रव, याच्यात एक प्रभावी सोल्युशन म्हणून नागरिकांमध्ये कायमस्वरूपी जनजागृती करणे हे एकमेव त्याच्यावर एक उपाययोजना आहे। SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि याच्यात कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अंतर्गत आम्ही हा एक उपक्रम राबवला आहे। आजचा उपक्रम म्हणजे लोकांमध्ये ट्रॅफिक नियमांबद्दल त्यांची जनजागृती करणे, हेल्मेटचा वापर करणे, लेनचा वापर करणे, सिग्नल पाहणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्तता पाहणे। जर हे केलं
तर नक्कीच या ट्रॅफिकवर आपण कायमस्वरूपी तोडगा शोधू शकतो. या संदर्भात मी सर्वप्रथम नाशिक शहर येवला शहर पोलीस स्टेशनचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा उपक्रम करण्याची संधी दिली. आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य.